सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई गायत्री, कुठे जाणार आहेस तू आता? काय करणार आहेस? माहित नाही. काय अवस्था झाली तुझी गायत्री, आणि हे सगळं तुझ्या स्वभावामुळे झालं हे कळतंय का तुला? काय चुकीचं वागले? स्वतःलाच विचार. जाणीव आहे का तुला? नेहमी दुसऱ्यांच्या भावनांना धुडकावून लावलेस तू. कधी कोणाला स्वतःच्या जवळ येऊ दिलं नाहीस. नेहमीच अलिप्तपणे राहिलीस, आणि म्हणूनच आजचा हा दिवस दिसतोय तुला. दुसरे जसे माझ्याशी वागले तसंच मी त्यांच्याशी वागले. सगळीच माणसं सारखी नसतात गायत्री. तुझ्याबद्दल आपुलकी दाखवणाऱ्यांना तू नेहमीच लांब ठेवलंस, आणि नेहमी स्वतःत दंग राहिलीस. किती दिवस अशी एकटी आयुष्याशी झुंजणार आहेस? कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या आधाराची गरज तुला भासणारच आहे गायत्री. निर्णय अखेर तुलाच घ्यायचा आहे, नाहीतर एखाद्या निराधार महिलाश्रमाचा मार्ग निवडून मोकळी हो. नाही, मी एकटी राहायला आणि स्वतःचं पोट भरायला अजूनही समर्थ आहे, कळलं? नाही म्हणजे परत येतो असं सांगूनच त्या गेल्या होत्या. हो, पण आत्ताच त्यांचा फोन आला की स्वयंपाकासाठी दुसरी बाई ठेवा म्हणून. असं म्हणून त्यांनी फोनच कट केला. हा, नाही म्हणजे मी आजचा दिवस कसं तरी मॅनेज करेन, पण उद्यापासून स्वयंपाकासाठी आपल्याला बाई लागणारच आहे. नाही ठीक आहे. नाही ठीक आहे. हा, मी तुमच्या फोनची वाट बघतो. हा ठीक आहे. एक्सक्यूज मी. येस, बोला. या आत या. मी आपण अशा उभ्या का? बसा प्लीज, बसा बसा ना. थँक्स. मला एक पाणी घ्या, आपली पाणी. थँक्यू. बोला, काय काम आहे? मला नोकरी हवी होती. म्हणजे मी ड्रायव्हिंग करते. तुमच्या आश्रमात ने-आण करण्यासाठी गाडी असेल तर मी ती ड्राईव्ह करू शकते, किंवा अकाउंट्सचं काम करू शकते. सॉरी मॅडम, मी आपली अडचण समजू शकतो, परंतु आमच्या आश्रमात गाडी वगैरे नाही, आणि त्याचबरोबर अकाउंटसाठी देखील योग्य माणूस आहे. हो, पण कालच आमच्या किचन मधले आचारी कम सुपरवायझर ताई काम सोडून गेलेत. त्यांच्या जागी आम्हाला एका बाईची नेमणूक करायचीच आहे. मग आपल्याला स्वयंपाक वगैरे येतो का? हो, येतो ना. नाही म्हणजे दिवसाकाठी 60 माणसांचा स्वयंपाक करावा लागतो. तरीही बायका मदतीला असतात, परंतु तरी देखील स्वयंपाकाची पूर्णपणे जबाबदारी, त्याचबरोबर अन्नधान्य व इतर स्वयंपाकघरातील ज्या जिन्नस आहेत त्याची पूर्ण देखरेख करण्याची जबाबदारी आपल्यावरच राहील. ओके, चालेल? ठीक आहे, चालेल. मग ठीक आहे तर. आणि अजून एक गोष्ट, आमच्या आश्रमातल्या सर्व लोकांना त्यांच्या वयानुसार त्यांची कामं वाटून दिलेली असतात, पण तरी देखील त्यांच्याकडनं सर्व काम होण्याची अपेक्षा आपल्याला करता येत नाही. मग अशा वेळी त्यांच्याकडनं जी काही राहिलेली कामं असतात ती कामं इतर वेळी आपल्याला सगळ्यांना मिळून पूर्ण करण्याची जबाबदारी असते. मग काही वेळेला स्वयंपाका व्यतिरिक्त इतर काम करायची जबाबदारी किंवा एखाद्या पेशंटची शुश्रूषा त्याची निगराणी करण्याची जबाबदारी जर आपल्यावर आली तर ती देखील. ठीक आहे, मी तयार आहे. ठीक आहे, मग आत्तापासूनच कामाला सुरुवात करा. ठीक आहे.
मी आपल्याला एक फॉर्म देतो, तो फॉर्म भरून द्या आपल्या व्यवस्थितपणे. त्यानंतर मी आपली सगळ्यांशी ओळख करून देतो. ओके. हा रत्नाकर, बाप्पा, लहानपणापासून मी तुला माझी प्रत्येक गोष्ट सांगत आली आणि तू मला सतत मदत करतोयस. तुला ह्या वेळेला काय झालंय बाप्पा? तू माझी मदत का करत नाहीयेस? कशाबद्दल बोलते तुला काही वेगळं सांगायला नको. तरीही मी अजून हार मानलेली नाहीये, पण माझ्या प्रयत्नांना यश मिळणार आहे की नाही हे तरी सांग ना मला. माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे बाप्पा, यश मिळू दे. थँक्यू. ऋषी, गुड मॉर्निंग. उठा उठा उठा. गुड मॉर्निंग. आज फार खुश दिसतेस तू. आज मी खूप 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 खुश आहे. वा, काल घरात एवढं सगळं रामायण घडल्यानंतरही तू आज खुश आहेस. हो. अरे हे बघ, काल आपल्याला जे घडणार आहे असं वाटत होतं ना, ते आता घडणारच नाहीये म्हणून मी खुश आहे. म्हणजे आपल्या घराच्या वाटण्या होणार नाहीयेत म्हणून तू खुश आहेस. येस. काय हो. कमाल आहे. कमाल माझी नाही, कमाल बाप्पाची आहे. ह्या घरची वाटणी होणार नाही असा संकेत दिलाय बाप्पानी आता जस्ट. एवढ्या सगळ्या प्रकार घडल्यानंतरही जर तुला असं वाटत असेल आणि तू असं म्हणत असशील की या घराच्या वाटण्या होणार नाहीयेत, मला हसावं की रडावं हेच कळत नाहीये. तू काहीही करू नकोस, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, काही गोष्टी आपला विचार करण्याच्या पलीकडच्या असतात, त्यावेळेला आपण फक्त विश्वास ठेवू शकतो. सो ट्रस्ट मी. बर. आणि याआधी तुझ्या बाप्पाने असे कित्येक संकेत दिले होते, तेव्हा काय झालं? हे बघ, बाप्पाला दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यावेळेला बाप्पाने जे संकेत दिले होते त्याचा खरा अर्थ आपण काढू शकलो नाही, हो की नाही? तुला अशा गोष्टींवर विश्वास ठेवायचा असेल तू खुशाल ठेव, पण मी यावेळी तुझ्या अशा बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. आलोच मी, आवडतो. मम्मा, माझा दात दुखतोय. अगं मम्मा, माझा दात दुखतोय. ओरे माझ्या पिल्ल्या, दात दुखतोय का तुझा? मग छोट्या आईकडे जा ना, ती तुला गोळी देईल, मग तुला बरं वाटेल. जा. एक मिनिट. गौरव, तू आता जे काही बोललास ना ते इंग्लिश मधून बोलून दाखव. माय टीथ इज. मम्मा जाऊन दे ना, माझा दात खूप दुखतोय. आता बोलला नाहीस ना तर धपाटात घालीन तुला. बोल बघू पटकन. माय टीथ इज पेनिंग. कसं ग ते माझं बछड ग, कसं इंग्लिश बोलत. आता ह्या पुढे असंच इंग्लिश बोलायचं घरात, कळलं? जा छोट्या आईकडे जा. चल चल चल, पळ 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 पळ. कॅश, तुझं हे इंग्लिश प्रेम असं अचानक कसं काय उफाळून आलंय? गेस व्हॉट? कॅश, जरा मला समजेल अशा साध्या सोप्या मराठीत बोलशील? चिडतोयस कशाला? सांगते ना मी. तुझ्यासाठी मी एक नोकरी पाहिली आहे, ती पण सिंगापूरची. माझे सिंगापूरचे अंकल आहेत ना, त्यांनी पाहिली आहे. आता आपण सिंगापूरला जायचं, तिथे सेटल व्हायचं. ग किती ते गोड. मग आता आपण तिकडे जाणार म्हटल्यावर इंग्लिश नको का बोलायला? एक मिनिट, पण हे आपण इथनं उठून सिंगापूरला जाणं, तिकडे माझ्यासाठी नोकरी बघायला सांगणं तुझ्या अंकलला, हे 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 सगळं काय आहे? वेग नाही. एकदा का आपल्याला आपली वाटणी मिळाली की ती वाटणी घेऊन आपण जायचं सिंगापूरला. मग सिंगापूरला गेल्यावर त्या लाईफस्टाईल प्रमाणे आपल्याला राहायला नको का? पण कॅश, हे सगळं ठरवलंय कोणी? माझ्यापेक्षा हुशार व्यक्ती ह्या घरात कोणी आहे का? अर्थातच मी. आणि
हा जो काही विचार केलाय ना तो आपल्या फॅमिलीच्या भल्यासाठी. जरा मला कळेल का आपल्या फॅमिलीत कोण कोण आहे ते? आपली फॅमिली म्हणजे तू, हम्म. मी आणि आपलं पिल्लू. अवर स्वीट फॅमिली. अजूनही तुम्ही कुठल्या जगात वावरताय ना हेच कळत नाही मला. एवढं सगळं झाल्यावरही तुम्ही मला कुटुंबाच्या गोष्टी सांगताय. अभिलाषा, हे बघ, कितीही काहीही घडलं असलं ना तरी ही सगळी आपली माणसं आहे, हे कसं विसरता येईल? पण आता तुम्हाला विसरावं लागणार आहे ते, कारण यापुढे मी आणि माझ्या मुली हेच तुमचं कुटुंब आहे. अभिलाषा, अगं काय बोलतेस, कळतंय का तुला काही? हो, चांगलंच कळतंय मला. हो, तुम्ही ज्या कुटुंबाच्या गोष्टी करताय ना त्या कुटुंबासमोर आबांनी हात टेकलेत. आता त्यांनाही कळलंय आपण एकत्र राहू शकणार नाही, त्यामुळे त्यांनीही वाटण्या करण्याचा निर्णय घेतलाय. नाही नाही नाही, एक मिनिट. मला सांग, आबांच्या ह्या निर्णयाचं तू कसं काय समर्थन करतेस? नाही, कालपर्यंत तुला सर्वाधिकार हवे होते ना? अहो, मी कुठे काय म्हणते, अजूनही माझं स्पष्ट मत आहे. मोठी सून म्हणून घरचा सगळा कारभार माझ्या हातात सोपवावा आणि बिझनेसचा हक्क तुमच्या हातात द्यावा. झालं ना मग. पण माझं कुणीही ऐकत नाही. वाटण्यांसाठी विरोध असतानाही सगळं कॅशच्या मनासारखं होतंय. असो, शेवटी देव जे करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो. अशा लोकांबरोबर इथे राहण्यापेक्षा आपण आपला हिस्सा घ्यायचा आणि इथून निघून जायचं. यापुढे आपल्याला ही माणसं पण नको आणि हे घर पण नको. अभिलाषा, इथून बाहेर पडल्यावर आपण जायचं कुठे? कुठे म्हणजे काय? कोल्हापूरला. आणि तिथे जाऊन काय करायचं? अहो, तुम्ही एखादा बिझनेस करा ना. तशी आपली चांगली ओळख आहे. माझं माहेरी जवळ आहे, मुलांसाठी चांगली शाळाही आहे. अजून काय हवंय? आणि आबांचं काय? नाही म्हणजे मोठा मुलगा आणि मोठी सून म्हणून त्यांचा विचार आपणच करायला हवा. हे बघा, त्याचा विचार आता तुम्ही नका करू. ही वेळ त्यांनीच आणली आहे स्वतःवर. आधीच जर सगळा कारभार आपल्या हातात दिला असता तर ही वेळ आलीच नसती ना. तर त्यांचं नशीब आणि ते. अभिलाषा, तुम्ही उगाच दुसऱ्यांच्या पत्रिकेतील ग्रह स्वतःच्या पत्रिकेत बसवायला जाऊ नका, कळलं? आबा, चहा. हे काय? तुम्ही हे कपडे घालून जाणार आहात जॉगिंगला? नाही. मग अच्छा, तुम्ही ऑफिसला चाललाय ना? नाही. आबा प्लीज, कुठे चाललाय तुम्ही? मीरा, मला माहितीये तुला माझी खूप काळजी वाटते. आतापर्यंत खूप त्रास सहन केला, पण यापुढे ठरवलंय अजिबात स्वतःला त्रास करून द्यायचा नाही. म्हणजे आबा तुम्ही कुठे चाललाय मला सांगा प्लीज. आबा. मीरा, दिवसभर या घरातल्या लोकांचे चेहरे बघितल्यावर मला आणखीन त्रास होईल. त्यामुळे दिवसभर मी घराबाहेरच राहणार आहे. आबा प्लीज, आबा प्लीज, तुम्ही असा विचार का करताय आबा? माझी काळजी करू नकोस, संध्याकाळी भेटू. नमस्कार, मी आत येऊ शकतो का? अरे या या रत्नबर्गे साहेब, या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी आपलीच वाट पाहत होतो. या या ना, बसा बसा. नाही, ठीक आहे, मी उभाच ठीक आहे. अरे 2 चहा चांगला लवकर पाठवा प्लीज. अरे आपण असे उभे का? प्लीज बसा ना. नाही नाही, मी उभाच ठीक आहे. आणि प्लीज माझ्या बाबतीत कुठल्याही फॉर्मॅलिटीज बाळगू नका. मी इथे एक स्वयंसेवक म्हणून काम करायला आलोय, दुसरं काहीही नाही. काय? आपण खरंच इथे स्वयंसेवक म्हणून काम करणार आहात? तसं असेल तर ती आमच्यासाठी खूप खूप भाग्याची गोष्ट होणार आहे. तुमच्यासाठी ती भाग्याची गोष्ट आहे की नाही मला माहिती नाही, पण मला मात्र खूप मानसिक समाधान मिळणार आहे. एवढाच स्वार्थी विचार करून मी इथे आलोय, दुसरं काही नाही. साहेब, तुम्ही तुमच्या इथे येण्याला काही बोला, पण आमच्यासाठी मात्र नक्कीच ही भाग्याची गोष्ट होणार आहे.
साहेब, आज आश्रमातल्या सगळ्या वृद्धांना मी सांगितलं की आपण इथे येणार आहात. हे ऐकून सगळेजण भलतेच खुश झाले तो. काय एवढं खुश व्हायचं काय कारण आहे? कारण ते सगळेजण आतापर्यंत तुम्हाला नावाने ओळखत होते. कुणीतरी विनायक रत्नपारखी नावाचा एक सत्पुरुष आहे जो आपल्या आश्रमाला नेहमी आर्थिक मदत करतो हे ते ऐकून होते. अनेक दिवसापासून तुम्हाला भेटण्याची त्यांची इच्छा होती. ती इच्छा आज प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. बरं, ठीक आहे. मी हा, चहा घ्या ना. घ्या घ्या. बसा ना साहेब आपण. हो. प्लीज. छान झालाय चहा. नुकत्याच आपल्या आश्रमाचं किचन सांभाळायला एक नवीन बाई आल्या आहेत. त्यांनीच हा चहा केलाय साहेब. बरं, साहेब, आपलं चहा पिऊन झाल्यावर मी आपल्याला आश्रम दाखवतो. हा, चालेल. चणे, वाटाणे, मसुरा सगळंच आणायला लागेल. तूर डाळ आणि तांदूळ ते पण लागतील ना? आणखी काय राहिलं? गव्हाचं पीठ ना? हा, बघू दे. हा, हे तर संपलंच आहे जवळजवळ. बरं, आणि दूध किती आहे ते बघते फ्रीज मध्ये, म्हणजे एकत्रच आणता येईल सगळं. मी आपल्याला आमच्या आश्रमातलं किचन दाखवतो. हो, चला ना. या सर, प्लीज. या सर. अरे वा, छान प्रशस्त आहे तुमचं किचन. आणि मुख्य म्हणजे टापटीपही आहे. हो, प्रशस्त आणि टापटीप असणारच ना. मागच्या महिन्यात जी आपण भरघोस आर्थिक मदत पाठवली त्यातून आम्ही हे नवीन किचन करून घेतलंय. हा, मी त्यावेळेला तुम्हाला तसं फोन करून सांगितलं होतं साहेब. आठवत आहे ना? चला आपण निघूया. एक मिनिट साहेब, एक मिनिट. गायत्रीजी, गायत्रीजी, मी तुम्हाला यांची ओळख करून देतो. हे विनायक रत्नपारखी साहेब.